नमस्कार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आयोजित फेसबुक संवाद मालिकेमध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुचिता उन्नीथान. मॅडम, स्वागत आपलं. नमस्कार. नमस्ते. आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या या ठिकाणी एकूण 20 ते 25 देशांच्या मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सुरुवातीला मला त्यांना सांगायला आवडेल आपल्याला की ज्या वेगळ्या वेगळ्या 25 संस्थांच्यावर काम करतात त्यापैकी आयुष मंत्रालयाच्या कमिटीवर त्या डायरेक्टर म्हणून आहेत. त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंट इकॉनॉमिक्स फोरमवर त्या आहेत. ऑल लेडीज लीडर्स मध्ये आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून त्या काम करतायत. शिखर एनजीओ मध्ये आहेत. त्या एनजीओचा दिशा जी आहे ट्री प्लांटेशनची त्याच्यामध्ये काम करतात. दिदी फाउंडेशन मध्ये काम करतात. त्याच्यामध्ये एकूण अशा पद्धतीच्या 25 वेगळ्या वेगळ्या संस्थांच्यावर संघटनांच्या माध्यमातून मॅडमनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मी 25 म्हणजे काउंट एवढ्यासाठी सांगतोय की आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याशी गप्पा मारता येतील, पुढच्या वेळेला जास्त जाणून घेता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी रेड क्रॉसच्या माध्यमातून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजकार्यामध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर अशा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा एकूण जीवन प्रवास जाणून घ्यायला आज आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. मॅडम, आपली परवानगी असेल तर सुरू करायचे? हो, नक्की नक्की. मॅडम, आपण सुरुवातीला थोडासा एक प्रश्न असा की आपलं जे शैक्षणिक जे काही शिक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायला तर आपल्याला आवडेल मॅडम. बेसिकली माझ्या फॅमिलीमध्ये सगळे माझे काका, माझी आत्या, काकू हे सगळे मेडिकल फील्ड मधले, पण हे सगळे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही एकत्र राहत होतो. त्यामुळे एका डॉक्टरचं आयुष्य कसं असतं हे मला माहिती होतं. तर सुरुवातीला मला थोडंसं मला मेडिकलला जायचं नव्हतं असं माझ्या डोक्यात खूप होतं. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला त्याचा इम्पॉर्टन्स कळला. फक्त मला एवढंच, नेहमी माझ्या आयुष्यात काही अशा घटना घडत गेल्या की माझा विश्वास जास्त अल्टरनेटिव्ह मेडिसिनवर, म्हणजे आयुर्वेदा म्हणा किंवा होमिओपॅथिक म्हणा, युनानी म्हणा किंवा ह्या टाईपच्या मेडिसिन्सवर जास्त बसत गेला. कारण माझे स्वतःचे अनुभव आयुष्यात तसे मला मिळत गेले. आणि आमच्या घरात ॲलोपॅथी डॉक्टर असल्यामुळे त्यातल्या काही त्रुटी ज्या आपण म्हणू की त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते, त्याच्याने माझं मन असं बनत गेलं की मला ह्या फील्डमध्ये डायरेक्टली, आणि तेव्हा तर असं वाटायचं की नाहीच जायचं. पण पुढे पुढे जसं अनुभव येत गेले तसं मला त्याच्याबद्दल जास्त समजत गेलं. आणि मग मेडिकल फील्ड इटसेल्फ आय स्टार्टेड लाइकिंग. आणि मी कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये नेहमी असायचं की बिझनेस ओरिएंटेशन. नॉर्मली तुम्ही असं बघाल की जरा महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये ऍटलिस्ट माझ्या काळात नोकरीला जास्त प्राधान्य दिलं जायचं. बिझनेस असं करायला असं कुणी पटकन पुढे यायचं नाही. आणि MBA करायचं माझ्या मनात तेव्हापासूनच होतं, कारण मला स्वतःला काहीतरी स्वतः करायचं हे नेहमी वाटायचं की आपण आपलं स्वतःच काहीतरी करावं, छोटं का होईना पण आपलं स्वतःच काहीतरी करावं. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, काय त्याचा अभ्यास असायला पाहिजे किंवा त्याची माहिती आपल्याला कुठून मिळेल, असं सगळं करताना माझा इंटरेस्ट तो MBA मध्ये आला. म्हणजे MBA करावं असं वाटलं मला. आणि दॅट इज द रिझन की मी MBA केलं त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या ह्याचा मला पुढे माझी PhD करताना एक सतत काहीतरी करत राहावं हा माझा नेचर आहे. कारण मला असं वाटत राहतं की आपण काहीतरी अजून वाचावं. वाचायची आवड आहे मला प्रचंड. त्यामुळे वाचन करतानाच असं वाटतं की अरे, ह्या जगात एवढं नॉलेज आहे की अजून आपल्याला काही विशेष कळलेलं नाहीये. आणि तो सर्च चालूच राहतो की आता पुढे काय करायचं, आता पुढे काय करायचं. तेव्हा मला माझे एक सिनियर डॉक्टर कलीग होते. तर ते म्हणले की तू तुझ्या विषयात एवढी पॅशनेट आहेस तर तू त्याच्यावर काहीतरी रिसर्च कर. काहीतरी असं तुला कसा अनुभव येत गेला किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन पण कसं हेल्पफुल आहे त्याच्याबद्दल थोडंसं अजून जी आपल्यामध्ये नकारात्मकता होती तेव्हा, की फार तेव्हा खूप
ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणलं की बरेचदा त्याला क्वॅक मेडिसिन म्हणलं जायचं. तर त्या दृष्टीने मग काहीतरी असं ठोस कर की ज्याच्यातून त्याला एक डॉक्युमेंटेशन होईल. आणि दॅट मेड मी गोइंग फॉर माय पीएचडी. कारण आपल्या इथे डॉक्युमेंटेशनला फार महत्व आहे. म्हणजे जरी कुठलाही पेशंट बरा झाला, त्याला रिझल्ट चांगले आले आणि मग त्याच्यासाठी कुणी आयुर्वेदिक वापरलं असेल मेडिसिन, कुणी होमिओपॅथिक वापरलं असेल, पण ते नुसतं व्हर्बली सांगून होत नाही. आपल्याला त्याचं डॉक्युमेंटेशन असेल तरच त्याचा पुढे प्रचार होऊ शकतो किंवा त्याच्यावर विश्वास बसू शकतो. या याने पण म्हणून मग मी ऑल्टरनेटिव्ह मेडिसिनला धरून पोस्ट ऑपरेटिव्ह केअर हा माझा पीएचडीचा विषय घेतला मी. तुम्ही म्हणाल पोस्ट ऑपरेटिव्ह केअर का? तर बरेचदा माझ्या असं प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलं की ऑपरेशन टेबलवर सक्सेसफुल होतात. सर्जन हॅज डन हिज जॉब वेल अँड ही डिक्लेअर्स दॅट operation is successful. But many a times, lot of complications happen post-operative. आणि post-operative care मध्ये थोडंसं कुठेतरी मला असं वाटतं की आपण ॲलोपॅथीमध्ये फक्त पस न व्हायला जी मेडिसिन्स लागतात लाईक अँटीबायोटिक्स म्हणा किंवा आणि काय ह्याच्यावर जास्त जोर असतो की वूंड लवकरात लवकर हील व्हावी आणि बाकी काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये, पस होऊ नये ह्याच्यासाठी. पण जेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास करत होते मी तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे पूर्वी आपल्या घरोघरी असायचं, म्हणजे एखादं घरातली बाई बाळंतीण झाली तर तिला काही गोष्टींचा परहेज ठेवायची, काही गोष्टी करू नये सांगायचे, काही गोष्टी खा सांगायचे, हे पर्टिक्युलरली खाल्लं तर लवकर हिलिंग होईल. तर फूड वॉज अ मेजर फॅक्टर त्यावेळी. आणि हा कुठेतरी आपल्या ॲलोपॅथी रिकव्हरी ह्याच्यामध्ये आपण आता न्यूट्रिशन्सना वगैरे हे करून फूड हा फॅक्टर गणतीत आलाय. पण पूर्वी तर सरसकट सगळं खायला द्यायचे. म्हणजे त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स किंवा असं प्रॉपर डाएट ज्याला म्हणू आपण की ज्यांनी हिलिंग फास्टर होईल असं काही त्याच्यावर अभ्यास केलेला गेला नव्हता. आणि वेअरएज आयुर्वेदा जेव्हा एखादी शस्त्रक्रिया होते तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे पैलू डोक्यात घेते रिकव्हरीच्या वेळी. ते म्हणतात तुमचं डाएट कसं असावं, तुमची रूम टेम्परेचर कशी असावी, तुमची दिनचर्या कशी असावी, हे सगळं मॅटर होतं त्याच्यामध्ये. आणि हे करताना असं लक्षात येतं की तुम्ही जर हे पाळलं तर रिकव्हरी इज मच बेटर आणि पोस्ट रिकव्हरी मिसहॅप हे फार कमी होत जातात. आणि हा अनुभव आला आणि त्याच्यातूनच पुढे माझ्या प्रॅक्टिसला मान्यता मिळाली. म्हणजे लोकांना इतर डॉक्टरांना हे पटायला लागलं की येस, ही मेडिसिन्सचा सहारा जर आपण घेतला, इव्हन ॲलोपॅथीने घेतला, तर पोस्ट रिकव्हरी मिसहॅप्स विल बी लेस किंवा पोस्ट रिकव्हरी चांगली होईल. आणि दॅट इज हाऊ मला हा विषय फार त्यावेळी इंटरेस्टिंग वाटला पीएचडी करायला. आणि खूप तसं फार लोकांनी ह्याच्यावर अभ्यास केलेला नव्हता. सो दॅट इज हाऊ माय पोस्ट ऑपरेटिव्ह केअर इज माय पीएचडी सब्जेक्ट. आपण युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून एमडी मेडिसिन केलेलं आहे आणि पीएचडी सेम तिथूनच केलेलं आहे. मग आयुर्वेद आणि या सगळ्या पोस्ट ऑपरेटिव्ह केअर विषयी आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना भारतापेक्षा लंडन युनिव्हर्सिटीची निवड करावी अशी का वाटली किंवा काय वेगळे पण जाणवते तुम्हाला?